श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात. हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 10 जूनला मंगळवारी वट पौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत केलं जातं. वट पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य, जीवनात सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते. यामुळे या दिवशी वट सावित्रीचे व्रत विधीनुसार केल्यास शुभ फळ देते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. आता या दिवशी पौर्णिमा तिथीची सुरुवात ही 10 जूनला सकाळी 11:35 होणार असून या पौर्णिमा तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी 11 जूनला दुपारी 1:13 असणार आहे. आपल्याला वटपौर्णिमा ही 10 जूनला साजरी करायची आहे. आता वट सावित्रीच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. मग आपण या काळामध्ये कधीही वटपौर्णिमेची पूजा ही नक्कीच करू शकता. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे खूप शुभ मानले जाते. फक्त पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे. मग अगदी संध्याकाळी देखील आपण वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. शक्यतो तरी दुपारपर्यंत आपण पूजा करण्याचा प्रयत्न करावा. मग आता या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या बांगड्या परिधान कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण नवीन साडी खरेदी करत असतो. मग आता आपल्याला शक्य असेल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण नवीन साडी परिधान करू शकता. पण जर आपल्याला शक्य नसेलच तर अशा वेळेस आपण कपाटातील कोणतीही साडी परिधान करू शकता. फक्त त्यामधील रंग देखील खूप महत्त्वाचे आहे. मग एखादं सूतक असेल तर त्या काळामध्ये आपण एखादी साडी परिधान केलेली असेल तर ती साडी वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही. ही चूक आपण करायची नाही. तसेच मासिक धर्म असेल या काळामध्ये आपण जर एखादी साडी परिधान करेल असेल तर ती साडी देखील आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नेसायची नाही. अगदी 5 दिवसांच्या काळामध्ये कधीही ती साडी नेसलेली असेल, अगदी तुम्ही ती स्वच्छ धुतलेली आहे पण तरी पण ती साडी आपण नेसायची नाही. कारण की वटपौर्णिमेची पूजा हे एक शुभ कार्य आहे आणि अशा वेळेस अगदी आपण कपाटातील जुनी साडी नेसली तरी पण चालेल. पण सूतक किंवा मासिक धर्माच्या वेळी एखादी साडी नेसलेली असेल तर ती साडी आपण चुकूनही नेसायची नाही. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इतर कुणाचीही साडी पौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही. मग अगदी मैत्रिणीची एखादी साडी तुम्हाला आवडत असेल किंवा बहिणीची एखादी साडी आवडत असेल तर ती साडी देखील आपण नेसायची नाही किंवा आपली साडी देखील कुणालाही द्यायची नाही. आपण जर असे केले तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी 16 शृंगार करणे याला देखील खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी आपण आपली साडी परिधान करावी. आता रंगांना देखील खूप महत्त्व आहे. आता साडी कोणत्याही पॅटर्नची असली तरी त्याचे रंग मात्र शुभच असायला हवेत. पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा रंग आहे. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे देखील प्रतीक आहे. लाल रंग देवी लक्ष्मीला देखील खूप आवडतो. जीवनातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. त्यामुळे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता. त्यानंतरचा दुसरा रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीला कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देणारा आहे असे मानले जाते. हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी असतात. आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रीत राहणारी आणि तरीही ही बुद्धिवादी असतात. आता जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं मग अगदी लग्नाच्या वेळी देखील आपण हिरव्या रंगाची साडी असेल, हिरव्या रंगाचा शालू असेल किंवा लाल रंगाचा शालू आवर्जून परिधान करत असतो. तसेच जेव्हा नववधू असते तेव्हा तिला देखील हिरव्या रंगाचा चुडा हा परिधान केला जातो. कारण की ह्या हिरव्या रंगाला तेवढे महत्त्व आहे. त्यानंतरचा तिसरा रंग आहे तर तो म्हणजे गुलाबी रंग. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग बघितल्यानंतर व्यक्तीला शांत आणि आनंदी वाटतं. गुलाबी
गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही असंही काही लोक सांगतात. आता गुलाबी रंगाच्या अगदी आपल्या कपाटामध्ये 2 किंवा 3 साड्या या असतातच. तर आपण या दिवशी आवर्जून गुलाबी रंगाची साडीही परिधान केली तरीही काही हरकत नाही. त्यानंतरचा चौथा रंग आहे तर तो म्हणजे भगवा किंवा केशरी रंग. भगवा रंग ज्ञान, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज देखील या रंगाचे आहेत. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून नेसू शकता. त्यानंतरचा 5वा रंग आहे तर तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान विष्णूंना देखील पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळा रंग देखील परिधान करू शकता. तसेच प्रत्येक गुरुवारी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे दूर होण्यास मदत होत असते. आता तुम्ही या सर्व रंगांच्या साड्या परिधान करू शकता. तसेच आता असे काही रंग आहे की त्या रंगाची साडी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही. तर त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाची साडी आपण या दिवशी चुकूनही नेसायची नाही. अगदी तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, तिच्यावरती काळ्या रंगाची मोठी बॉर्डर असेल तर अशी साडी देखील नेसायची नाही. किंवा एखाद्या अगदी पिवळ्या रंगाची साडी असेल, तिच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर अशी साडी देखील आपण नेसायची नाही. कारण की काळ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपण या दिवशी चुकून परिधान करायचा नाही. अगदी कोणत्याही साडीवरती मोठमोठ्या काळ्या रंगाची डिझाईन असेल तर ती देखील आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी ती साडी परिधान करायची नाही. काळा रंग आपण संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा आवर्जून वर्ज्य करत असतो. काळ्या रंगाची साडी, तसेच सफेद रंगाची साडी, तसेच गडद निळ्या रंगाची साडी देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही. आता या दिवशी आपण अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही. भरपूर वेळा मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जात असतो, पण या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहे. मग एका हातामध्ये 6 तर दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारे आपण बांगड्या घालाव्यात. एका हातामध्ये एक बांगडी ही एक्स्ट्रा असू द्यायची आहे, याची आपण काळजी घ्यायची आहे. आता आपण तसे तर कधीही हिरव्या काचेच्या बांगड्या घालत नाही, पण वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या घाला. तसेच 16 शृंगार देखील करा. यामुळे आपल्या पतीला देखील अखंड सौभाग्य प्राप्त होत असते. अगदी तुम्हाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही कडे घातले तरी पण चालेल, पण शक्यतो तुम्ही काळ्या, सफेद या बांगड्या टाळायच्याच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.